35व्या वसई तालुका कला क्रीडा लोकनृत्य स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून 35व्या वसई तालुका कला क्रीडा महोत्सवात लोकनृत्य स्पर्धेतील खुला गट क्रमांक 19 मधून वसईतील संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयाच्या पश्चिम बंगालचे रायबेनशे या लोकनृत्याने प्रथम क्रमांक पटकावला। द्वितीय क्रमांक नायगान कोळीवाड्यातील नागबादेवी कला मंच किंग ऑफ जीजी च्या हिमाचल प्रदेशातील बराडी नटी या लोकनृत्याने पटकावला। हुबे बागे से खोड़े कबाई, हुबे बागे से खोड़े कबाई। सांगाल आमच्या ग्रुपचं नाव नागबादेवी कलामंच नायगाव कोळीवाडा आहे आणि यंगस्टार जे आहे म्हणजे वसई कला क्रीडा या स्टेजपासून आम्ही सगळेजण लहानाचे मोठे झालो। इकडूनच आम्ही कॉम्पिटिशन करून इकडूनच खूप काही शिकून आम्ही मुंबई युनिव्हर्सिटीचे यूथ फेस्टिवल्स अदर कॉम्पिटिशन्सला आम्ही अचीव केलेत। आमचे सर हितेश सांदणे, आमचे सर प्रशांत बाफलेकर यांनी आम्हाला खूप जास्त सपोर्ट केला। तृतीय क्रमांक नायगान कोळीवाड्यातील नागबादेवी कला मंच हितेश गोविंद सांदणे च्या गुजरातमधील गरबी नृत्य या लोकनृत्याने पटकावला। व उत्तेजनार्थ योगेश देवळेकर यांच्या झाकडी गोफ व नायगान कोळीवाड्यातील वर्षा रुपेश कोळी यांच्या गुजरातमधील मिश्र गरबी लोकनृत्याने पटकावले। दूर करे सुख भरपूर कर आशा संपूर्ण करे। तसेच संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयाच्या पश्चिम बंगालचे रायबेनशे या लोकनृत्याचे नृत्य दिग्दर्शक हितेश गोविंद सांदणे यांचा सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक या पुरस्काराने गौरविण्यात आले। जितक्या स्पर्धा यांनी केल्या बाहेर विद्यापीठाच्या बाहेर त्या सगळीकडे फक्त आणि फक्त प्रथम क्रमांक ह्या नृत्याने प्राप्त केला आहे। ही या मुलांची मेहनत आहे, सतत प्रॅक्टिसमध्ये असतात। आपलं कॉलेजचं लाईफ